हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत चकल्या. तर इथे आम्ही घेतलेले आहे 1.5 किलो बटाटे. त्याला आम्ही चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि याचे आता आपण साल काढून बटाटे ला चांगलं मॅश करून घेऊ. आणि आजचा हा व्हिडिओ खूप चांगला असणार आहे. तुम्हाला यामध्ये खूप काही शिकायला भेटेल. आणि इथे जे आपले बटाटे त्याची साल काढून झालेली आहे. आता आपण याला चांगलं मॅश करून घेऊ. एक पण गाठ नाही राहायला हवी. जर राहिली तर त्याच्या चांगल्या चकल्या नाही होणार. तर याला चांगलं आपण बारीक मॅश करून घ्यायचं आहे. आणि मॅश झाल्यावर इथे आम्ही याला चांगलं आपण मॅश करून घ्यायचं आहे. यात काहीच गाठ नाही राहायला हवी. जर थोडी पण गाठ राहिली तर त्याने आपल्याला चकल्या करताना प्रॉब्लेम येऊ शकते. त्यामुळे आपण यामध्ये एकही गाठ ठेवायची नाही आहे. त्यानंतर इथे 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे. याला रात्रभर भिजत घातलेला होता आम्ही. तुम्ही बघू शकता की साबुदाणा किती सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 ग्लास पाणी ठेवलेलं होतं आम्ही. आणि त्या पाणीला चांगलं उकळी येऊ द्यायची आहे. त्या पाणीला उकळी आल्यावर त्यामध्ये आपण टाकायचं आहे 1 पळी तेल. 1 पळी तेल टाकल्यानंतर आपण यामध्ये टाकायचं आहे चिली फ्लेक्स. जे आपल्या मिरच्या, हिरव्या मिरच्या लाल झालेल्या असतात त्या आपण टाकायचे आहे. याला आपण चिली फ्लेक्स असे म्हणतात. त्यानंतर आपला साबुदाणा जो आहे तो यामध्ये टाकायचा आहे. चांगलं मिक्स होऊ द्यायचं आहे. मिक्स झाल्यावर याला चांगलं तुम्ही बघू शकता की याचा रंगही चेंज होतो. चांगलं मिक्स होऊ द्यायचं आहे. आणि याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. त्याच्याने आपलं जे साबुदाणा आहे तो कढईला चिटकत नाही. आणि साबुदाण्याला 5 मिनिटाकरता आपण झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर 5 मिनिटं झाल्यावर आपण कढईला साबुदाण्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. 5-5 मिनिटातून आपण साबुदाण्याला हलवत राहायचं आहे. जसं तुम्ही बघू शकता याला 5-5 मिनिटातून आपण हलवत राहायचं आहे. त्याच्याने आपले जे साबुदाणा आहे तो कढईला चिटकत नाही. तर तुम्ही बघू शकता. आणि आपण साबुदाण्याला मीडियम फ्लेमवर ठेवलेलं होतं. आणि
याला चांगलं आता आपण मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स झाल्यावर याला गॅस खाली उतरवून घ्यायचं आणि यामध्ये आपले जे बटाटे मॅश झालेले असतात ते आपण यामध्ये टाकायचे आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हालाही माहिती आहे चमच्याने चांगलं ते मिक्स होणार नाही, तर आपल्याला हातानेच करावं लागेल. तर तुम्ही बघू शकता की आपला जो बटाटा आहे ते किती सॉफ्ट दिसतंय. त्यामध्ये काहीच गाठ नसल्याने आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही येणार चकल्या बनवताना. तर याला आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आज आपण बिना मशीनचे इथे आज आपण चकल्या बनवणार आहोत. आणि चवीनुसार मीठ जे असतं ते आपण इथे टाकायचं आहे आणि ज्याच्याने तुम्ही चकल्या पाडता, जे मशीन असते तुमच्याकडे, त्याच्याशिवाय तुम्ही ही चकल्या बनवू शकता. खूप इझी असतात चकल्या बनवणं बिना मशीनच्या. तर चला मग ते आज आपण शिकूया. तर इथे आपली केकची जी पायपिंग बॅग असते ते आपण इथे घेतलेली आहे आणि या बॅगमध्ये जे आपण साबुदाणा आणि बटाट्याची जी पेस्ट घेतलेली होती ते आपण यामध्ये टाकलेली आहे आणि पुढून याला कट करायचं आहे. यामध्ये जास्त नाही भरायचं, त्याच्याने जे आपली पायपिंग बॅग आहे ते फाटू शकते. आणि तुम्ही बघू शकता की किती छान आपल्या चकल्या बनत आहे आणि किती गोल, किती सुंदर आपल्या चकल्या बनत आहे. तुम्ही बघू शकता. एकदम गोल आपल्या चकल्या बनत आहे आणि हे एकदम जाड पण नाही घेतलेलं आहे आपण, पतलंच घेतलेलं आहे. आणि याच प्रकारे आपण इथल्या आपल्या सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहे आणि याला आता आपण तळून घेऊ. आणि जर तुम्हाला ही चकल्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कॉमेंट करा आणि कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक बिना मशीनचे चकल्या बनवायची. नक्कीच कॉमेंट करा आणि धन्यवाद. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. And thank you for watching and thank you for giving love. Thank you.